मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलाय का की देशात मंदीची चर्चा असते, लोकांचे पगार कमी होत असतात, तरीही घरांच्या किमती मात्र कमी होताना दिसत नाही. उलट जिथे पगावं तिथे नवे प्रोजेक्ट्स उभे राहत आहे. मागणी कमी आणि पुरवठा जास्त असं गणित असूनही भाव खाली का येत नाहीत? आज आपण रिअल इस्टेट मार्केटमधल्या त्या अदृश्य भिंतीबद्दल बोलणार आहोत, जी भाव पडू देत नाही. जगभर एक साधा नियम चालतो, घराची किंमत ही तिथल्या लोकांच्या उत्पन्नावरती अवलंबून असते. न्यूयॉर्क असो वा लंडन, तिथे घर महाग आहे कारण तिथे लोकांची कमाई सुद्धा तशीच आहे. पण भारतात चित्र मात्र थोडं वेगळं आहे. इथे घरांच्या किमती आणि सामान्य माणसाचं उत्पन्न याचा मेळ बसत नाहीये. मग तरीही हे भाव टिकून कसे आहे? त्याचं मुख्य उत्तर म्हणजे एक म्हणजे कार्टेलायझेशन आणि दुसरा म्हणजे सिस्टममध्ये असलेला काळा पैसा. कार्टेलायझेशन म्हणजे काय? तर जेव्हा एकाच उद्योगातले मोठे कॉम्पिटिटर्स एकमेकांशी स्पर्धा करण्याऐवजी हातमिळवणी करतात, तेव्हा त्याला कार्टेल म्हणतात. यांचा मुख्य उद्देश ग्राहकाला लुटणे आणि स्वतःचा फायदा टिकवून ठेवणे हा असतो. विकसित देशांमध्ये राजकारणी किंवा मोठे लोक आपला पैसा रिअल इस्टेटमध्ये पार्क करताना 10 वेळा विचार करतात. पण आपल्यासारख्या देशांमध्ये परिस्थिती वेगळी आहे. जेव्हा प्रभावशाली लोकांचा पैसा जमिनींमध्ये अडकलेला असतो, तेव्हा ते भाव पडू देत नाही. यामुळेच भारतात रिअल इस्टेटमध्ये मोठी घसरण होण्याऐवजी मार्केट वर्षानुवर्ष एकाच जागी थांबून राहते, ज्याला आपण साईडवेज करेक्शन म्हणतो. म्हणजे किंमत तीच राहते, पण तुमची खरेदी करण्याची क्षमता हळूहळू संपत जाते. बऱ्याचदा आपल्याला वाटतं की आपण जेवढे पैसे दिलेत तीच त्या घराची खरी किंमत आहे. पण सत्य असे आहे की हे भाव कृत्रिमरित्या वर धरून ठेवले जातात. रिअल इस्टेट हे सध्या अशा चक्रात अडकले आहे जिथे विकणारे कमी करायला तयार नाही आणि घेणारे आता थकले आहेत. मग अशा वेळी आपण काय करायचं, हा बाय राईट सल्ला मी घेऊन आलो आहे. जर तुम्ही घर घेण्याचा विचार करत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, आजच्या काळात बायर हा राजा आहे. बिल्डर कितीही मोठी किंमत सांगत असला तरी पडद्यामागे तो सुद्धा दबावाखाली आहे. त्यामुळे निगोशिएशन करताना अजिबात लाजू नका. तुम्ही जी किंमत सांगाल कदाचित त्याच किमतीत तुम्हाला तुमचं हक्काचं घर मिळू शकतं. कारण आजच्या मार्केटमध्ये रोख पैसे देणाऱ्यालाच मोठी किंमत आहे. अशाच बाय राईट सल्ल्यासाठी आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बाय राईट मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.